परमेश्वराचं सामर्थ्य बरोबर महान आहे आणि परमेश्वर सहाय्य करणारा देव आहे. परमेश्वर कार्य करणारा देव, अद्भुत कार्य करणारा तुमचा आणि माझा प्रभू आहे. हालेलुया. म्हणून आम्ही देवाचा गौरव करत असताना, प्रभूला धन्यवाद देत असताना, प्रभूला उंच करत असताना परमेश्वर अद्भुत रीतीने आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. त्या प्रभूला धन्यवाद असतो. आणि म्हणून यावेळेस आम्ही प्रभूला धन्यवाद देत असताना, प्रभूचा गौरव करत असताना, प्रभूला उंच करत असताना परमेश्वरा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अद्भुत असं कार्य करणारा परमेश्वर आहे. अद्भुत असा चमत्कार करणारा देव आहे. आम्ही पाहिलं एका बहिणीने गीत चालू असताना क्वायरमध्ये तरी साक्ष दिली की आमच्या घरामध्ये हे 2 कुटुंब आलं म्हणून आम्हाला देवाने आशीर्वाद, आमचं जीवन बदललं. यानो देवाने तुमच्या घरी आम्ही आलो नाही तर देवाने पाठवलं. देवाने पाठवलेलं असतं. देव पाठवल्याशिवाय कार्य करू शकत. हालेलुया. आणि मग देवाचा गौरव करत असताना, प्रभूला धन्यवाद देत असताना, प्रभूची स्तुती आराधना आणि जय जयकार करत असताना प्रभू आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अद्भुत असं कार्य करणार आहे. अद्भुत असा चमत्कार करणारा देव आहे. प्रश्न किती पण मोठे राहू द्या, अडचण किती पण मोठी राहू द्या, दुःख किती पण राहू द्या, क्लेश किती पण मोठा राहू द्या, टेन्शन किती पण मोठं राहू द्या, त्या सर्वापेक्षा तुमचा आणि माझा प्रभू महान. त्या सर्वापेक्षा परमेश्वराचं सामर्थ्य महान आहे. आणि मग देवाचा गौरव करत असताना आज आम्ही आजच्या दिवसामध्ये आम्ही पवित्र मंदिरात आलो. आजचं जीवन आमचं कसं होतं आणि मागचं जीवन आमचं कसं होतं याकडे आम्ही लक्ष लावणार आहोत. आमचं मागील जीवन कसं होतं, पूर्वीचं जीवन आमचं काय होतं आणि आजच्या दिवसामध्ये परमेश्वराने आमचं जीवन कसं केलेलं आहे, आम्हाला परमेश्वराने कुठं उभा केलेला आहे, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून देवाला धन्यवाद असतो, देवाचा गौरव असतो की परमेश्वर सहाय्य करणार आहे, परमेश्वर कार्य करणार आहे, परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. हालेलुया. ही देवाची कृपा आहे, देवाचं सामर्थ्य आहे. आणि मग आम्ही जर वचन वाचतो इब्री लोकांचं पत्र याचा 10वा अध्याय 32वा वचन वाचत असताना, या वचनाकडे आम्ही थोड्या लक्ष देत असताना आम्ही पाहतो की पूर्वीचं जे जीवन आमचं होतं याकडे आम्ही लक्ष लावलं. याची जर आम्ही बायबल देवाचं वचन दुधारी तलवार आहे. सगळ्यात पहिला ऐकायला माझ्याकडे बघा. परमेश्वराचं वचन दुधारी तलवार आहे. प्रभूचं वचन सांगतं मागील गोष्टी काय करू नका, तुम्ही आठवू नका, मागील गोष्टी आठवू नका. आणि इब्री लोकांच्या पत्रामध्ये पौल म्हणतो, पौल लोकांना दाखवत आहे, त्याची साक्ष सांगत आहे. आमची साक्ष आम्ही लोकांना सांगणं खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण बायबल सांगतं या ठिकाणी पौल काय म्हणतो इब्री लोकांच्या पत्रामध्ये, देवाचं वचन जे आहे ते दुधारी तलवार आहे, दुधारी तलवार आहे. मग बायबल सांगतं या ठिकाणी 10:32 मध्ये वाचत असताना आम्हाला समजून येते प्रभूचं वचन काय म्हणते. पहा इब्री लोकांचं पत्र याचा 10वा अध्याय आणि 32वा वचन. पूर्वीचे दिवस आठवा, पूर्वीचे दिवस आठवा, त्यामध्ये तुम्हाला प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबे केली. आमेन. हालेलुया. देवाचं वचन बायबल सांगतं. पौल या ठिकाणी का म्हणत आहे मंडळीमध्ये, इब्री लोकाला का सांगत आहे या ठिकाणी. मी बायबल वाचत असताना इब्री लोकास पत्र म्हटलेलं आहे. ते इब्री होते ज्यांना नियमशास्त्र माहित होतं, जे परमेश्वराचं वचन, परमेश्वराच्या नियमशास्त्राचे सर्व गोष्टी त्यांना माहित होतं. परमेश्वराचं वचन बायबल सांगतं पौलाला ती गोष्ट समजली आणि पौल इब्री लोकांच्या मंडळीला लिहित आहे आणि तो म्हणतो पूर्व काळचे दिवस आठवा. त्यांनी पूर्वीचे दिवस आठवले. पूर्वीचे दिवस त्यांनी काय आठवले तर त्यांनी आम्ही पाहतो त्यांनी फरमान घेत होता. जी याजक होते, जे परुषी होते, त्यांच्याकडनं फरमान घेत होता आणि प्रभूच्या लोकांचा छळ करणारा होता. परंतु ज्या वेळेस येशू त्याला भेटला, ज्यावेळेस प्रकाश त्याच्या जीवनामध्ये आला, त्यावेळेस अंधकार निघून गेला. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं या ठिकाणी पूर्व काळचे दिवस आठवा. आज जर एखाद्या बहिणींनी भावाने विचार केला, मी पूर्वी कुठं होते, मी कुठं होतो, माझं जीवन काय होतं, मी कुठल्या बंधनामध्ये होतो, मी कुठल्या त्रासामध्ये होतो, मी कुठल्या टेन्शन मध्ये होतो, मी कोणत्या आजारामध्ये होतो, पण येशू जवळ आल्यानंतर माझ्या जीवनामध्ये आज काय आहे याला महत्व आहे. हालेलुया. देवाचं वचन अत्यंत विश्वासनीय आहे. प्रभूचं वचन सामर्थ्याने भरलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो पूर्व काळचे दिवस आठवा. पूर्वी जर आम्ही आठवलं आमचं जीवन
आमचं जीवन किती भयानक अशा अवस्थेमध्ये होतं, किती भयानक अशा व्यसनामध्ये होतं, किती भयानक अशा पापामध्ये होतं, प्रभूपासून कितीतरी लांब होतं. परंतु बायबल सांगतं तुम्ही पूर्व काळचे दिवस आठवा, त्यामध्ये तुम्हास प्रकाश मिळाल्यावर. हालेलुया. आम्ही पूर्व काळचे दिवस आठवत असताना त्यामध्ये पाऊल म्हणतो त्यामध्ये तुम्हास प्रकाश मिळाल्यावर. प्रकाश मिळालेला. पूर्वी आमचं जीवन कसं होतं? अंधकार म्हणतो. यशाचा ग्रंथ आम्ही वाचतो. पूर्वी आम्ही मृत्यू छायेच्या प्रदेशात बसलेलो होतो. अंधकार आमच्या जीवनामध्ये होता, बंधन आमच्या जीवनामध्ये होते, आजार आमच्या जीवनामध्ये होते. येशू जवळ आलो. येशूने म्हटले, येशूने काय म्हटले? मी जगाचा प्रकाश आहे. जगाचा प्रकाश, जगाला प्रकाश देणारा, जगाला तारण देणारा, जगामध्ये प्रत्येकाच्या बंधनातून प्रत्येकाला सोडवणारा हा तुमचा आणि माझा प्रकाशाचा पुत्र होता. बायबल सांगते या ठिकाणी त्यामध्ये जेव्हा तुम्ही पूर्वकाळचे दिवस आठवा, त्यामध्ये म्हटलेलं आहे, त्यामध्ये म्हणजे त्यामध्ये मी कसं होतो, त्यावेळेस माझं जीवन कसं होतं याकडे आम्ही पाहत असताना त्यामध्ये तुम्हास काय झालेलं आहे? प्रकाश मिळाल्यानंतर आम्हाला प्रकाश मिळाला. प्रकाश मिळणं म्हणजे काय? हालेलुया. प्रकाश मिळालेला आहे. देवाचं वचन बायबल सांगतं पूर्वी आमचं जीवन अंधकार म्हणतं. गीताच्या पुस्तकामध्ये आम्हाला सर्व काही माहिती आहे. जर गीताचं पुस्तक आम्ही वाचतो, याचा 3रा अध्याय, आणि त्यामध्ये वाचत असताना आम्ही पूर्वी निर्बोध होतो, अवज्ञा करणारे होतो, देवाला न मानणारे होते, परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध वागणारे असं होतो. परंतु ज्यावेळेस प्रकाश मिळाला, ज्यावेळेस प्रकाश आमच्या जीवनामध्ये आला, जेव्हा प्रकाश आमच्या जीवनामध्ये प्रकाश आलेला आहे आमचं जीवन, बायबल सांगतं यावेळेस प्रकाश मिळाला. तुम्ही काय म्हणते वचन? त्यामध्ये तुम्हाला प्रकाश मिळाल्यावर, त्यामध्ये तुम्हाला प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी केली. आमेन. हालेलुया. या ठिकाणी बायबल सांगतं प्रकाश मिळाल्यानंतर दुःख, कष्ट, त्रास, समस्या, अनेक प्रॉब्लेम, परंतु आम्ही काय केलेलं आहे? धीराने, त्याच्याबरोबर धीराने आम्ही त्याच्यावर जय मिळवलेला आहे. धीराने आम्ही त्याच्यावर विजय झालेला आहे. हालेलुया. म्हणून प्रभूचं वचन बायबल सांगतं या ठिकाणी वाचत असताना आम्हाला समजून येते. 2 कोरिंथी याचा 1 अध्याय 10 वचन वाचत असताना त्यामध्ये पण आम्हाला समजून येते. या ठिकाणी आम्हाला जेव्हा प्रकाश मिळाला त्यावेळेस आम्ही दुःखाबरोबर काय केलेले आहे? धीराने झोंबी घेतलेली आहे. धीराने झोंबी केलेली आहे. त्या धीराला जे धीर आम्हाला दिला प्रभूचं वचन सांगतं धीर धर, कारण मी जगाला आज आम्हाला धीर धरणं. कधी कधी आम्हाला वाटतं की माझं काम झालं नाही, काय करू, कसं करू, पण प्रभूचं वचन सांगतं धीर धर, कारण मी जगाला जिंकलो. परमेश्वर जगाला जिंकलेला आहे. जर जगावर त्यांनी जय मिळवलेला आहे तर तो परमेश्वर तुमचा आणि माझा प्रभू आहे. तो आम्हाला देखील जय देणार आहे. म्हणून देवाचं वचन आम्ही वाचत असताना 2 कोरिंथी 1 आणि 10 वचनामध्ये काय म्हणते पहा? त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राण संकटातून सोडवले. कसं? त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राण संकटातून सोडवले. तो आता सोडवत आहे. आणि तो आम्हाला यापुढेही सोडवी. अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे. आमेन. हालेलुया. प्रभूचं वचन किती विश्वासने ज्यावेळेस आम्हाला प्रकाश प्राप्त झालेला आहे, ज्यावेळेस आम्हाला प्रभूचं सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे, ज्यावेळेस येशू आम्हाला भेटलेला आहे, बायबल सांगतं त्याने मोठ्या संकटातून, मोठ्या प्राण संकटातून, प्राण संकट म्हणजे काय माहितीये का? प्राण संकट म्हणजे संपलेलं आहे, जीवन संपलेलं आहे, आता नाश आहे, मृत्यू आहे. पण हे प्राण संकट हे साधं प्राण संकट नव्हतं. हे प्राण संकट कोणतं? सार्वकालिक मृत्यू. सार्वकालिक मृत्यू मधून प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला बाहेर काढलेलं. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं त्याने मोठ्या प्राण संकटातून आम्हाला काय केलेलं आहे? सोडवलेलं आहे. हालेलुया. नाही तर आम्ही आम्ही बंधनात राहिलो असतो, आम्ही त्या पापामध्ये राहिलो असतो. परंतु बायबल सांगतं योहान 3:16 मध्ये देवाने जगावर प्रीती केली की त्याने आपल्याला एकटाच पुत्र दिला, यासाठी कुणाचाही नाश होऊ नये, सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त. असं म्हटलेलं नाही फक्त ख्रिश्चन लोकाला, फक्त त्या पवित्राच्याच लोकाला, असं नाही म्हटलेलं आहे.
जगावर प्रीती केली, जगातल्या लोकांचा नाश व्हावा अशी प्रभूची इच्छा नव्हती. त्याने आपल्या पुत्राला या जगात पाठवले. म्हणून बायबल सांगतं या ठिकाणी ज्यावेळेस आम्हाला प्रकाश प्राप्त झालेला आहे, ज्यावेळेस आम्हाला प्रकाश मिळालेला आहे, आम्ही दुःखाबरोबर कशी झोपी घेतली. या ठिकाणी वाचत असताना मला समजा आम्ही धीराने झोपी केली. आणि धीर झालेला आहे. धीर काय? प्रभूचं सामर्थ्य. परमेश्वराने आम्हाला धीर दिलेला आहे. प्रभूने आम्हाला त्या संयमाचा आत्मा दिलेला आहे. परमेश्वराने ते सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. आणि बायबल सांगतं मोठ्या प्राण संकटातून त्याने आम्हाला सोडवलेला आहे आणि यापुढे देखील सोडवणार आहे. जर आमच्यावर एखादं संकट आलं, स्तोत्र करता म्हणतो आकस्मिक आलेल्या संकटाला घाबरू नको. ही प्रभूची कृपा आहे, देवाची वाणी आहे. हे प्रभूचं वचन आहे. आणि मग आम्ही वाचत असताना देवाने आम्हाला निवडलं, देवाने आम्हाला पाचारण केलं, देवाने आम्हाला बोलवलेलं आहे. आम्ही पूर्वी काय होतो? आज जर आम्ही आठवलं, मी पूर्वी कुठं होते, मी कुठल्या ठिकाणी होते, मी कुठं होतो, माझं जीवन काय होतं हे आठवलं. आणि जर येशू मला मिळाला, त्या बहिणीला येशू मिळाला. तिने आपल्या संसारासाठी, आपल्या स्वतःसाठी त्या विहिरीवर पाणी आणायला आली होती. आणि बायबल सांगतं जेव्हा येशू तिला भेटला, संसारातल्या गोष्टी तिथं टाकली. बायबल सांगतं तिने ती घागर तिथं टाकली आणि गावात पळत जाऊन म्हणली, मला जो ख्रिस्त, जो तारणारा, तो मला भेटला आहे. जो मसीहा ज्याला आपण म्हणतो, तो मला भेटलेला आहे, मी त्याला पाहिलेला आहे. आणि ती जाऊन सांगितली. गाव येऊन बघितलं मी काय सांगत आहे. आणि येऊन बघितल्यानंतर गावातल्या लोकांनी म्हटलं, आता तू सांगते म्हणून नाही, तर आम्ही खरोखर त्याला पाहिलं. आम्ही खरोखर त्याला पाहिलंय. देवाचं वचन विश्वास नाही, प्रभूचं वचन सामर्थ्याने भरलेलं आहे. म्हणून बायबल सांगतात फिलिप्पियराचं पत्र वाचत असताना तुम्ही प्रकाशाचे पुत्र आहात. तुम्ही ज्योती सारखे काय व्हायला पाहिजे? चमकायला पाहिजे. ज्योती सारखे तुम्ही दिसायला पाहिजे. आज आम्ही वचन वाचत असताना, ऐकत असताना आम्ही तुम्ही आणि मी प्रकाशाचे पुत्र आहे. बायबल सांगतोय ज्यावेळेस आम्ही अंधकारामध्ये होतो, अंधकारामध्ये आम्ही चालणार होतो, परंतु प्रकाश आमच्यावर आलेला आहे. पौल जो होता, जो शाऊल होता, त्या शाऊलाचा पौल झाला. पौल जो होता, आणि पूर्वी त्याला शाऊल म्हणत होतो, तर तो ज्यावेळेस चाललेला होता दिवसाच्या रस्त्यावर, त्याने प्रकाश पाहिला. प्रकाश पाहिल्यानंतर जीवन बदललं. आज या ठिकाणी आम्ही बहिणी आलेले आहेत, भाऊ आलेले आहेत. आमची बहिणीने साक्ष दिली की त्यांचा जावई का, त्यांचा भाऊ निघून गेलेला होता, वाद झाला, निघून गेला. प्रार्थनेने देवांचे काम केलं. हा देवाने त्याचं मन बदललं, त्याला आपल्या घरी घेऊन आलं, आपल्या कुटुंबामध्ये आणलं. याचं कारण एकच आहे की प्रभू त्यांच्या बरोबर, त्यांच्या बरोबर जीवन भाऊ नव्हता, मंडळीतली कोणती बहीण, कोणता भाऊ नव्हता. त्यांचा विश्वास आणि त्यांच्या विश्वासाप्रमाणे परमेश्वर त्यांच्या बरोबर होता. आणि त्या विश्वासाप्रमाणे तो भाऊ त्यांच्या घरी आला. हालेलुया. ही देवाची कृपा, ही देवाचं सामर्थ्य आहे. म्हणून आम्ही वाचत असताना मोठ्या प्राण संकटातून त्यांनी मला सोडवलं, यापुढे देखील सोडविल. काय म्हणतो पुढं? यापुढे देखील तो आता सोडवत आहे. तो कधी सोडवत आहे? आता या घडीला मी जर बंधनात आहे, मी विचारामध्ये, मी टेन्शन मध्ये, मी प्रॉब्लेम मध्ये, तर तो आता मंदिरात आम्ही बसलो, तर तो आता सोडवत आहे. आणि तो आम्हाला यापुढेही सोडवेल. तो आता आम्हाला सोडवत आहे आणि यापुढेही सोडवेल, अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे. आमची आशा. आमेन. आमची आशा काय? तो आमच्या संगत आहे. जर आमच्या बरोबर येशू आहे, तर परमेश्वर आमच्या जीवनात काय? हालेलुया. देवाचं वचन अत्यंत विश्वास नाही आपल्याला, प्रभूचं वचन अत्यंत सामर्थ्याने भरलेलं आहे. परंतु आम्ही वचन वाचत असताना आम्हाला गोड सप्तमी रोमकराचं पत्र ज्याचं वाचतो, त्याचा धावा वाचत असताना त्यामध्ये मला प्रभूचं वचन आम्ही वाचत असताना गोड आम्हाला सप्तमी रोमकराचं पत्र याचा धावा 13 वचनामध्ये प्रभू आम्हाला समजावून सांगतो. काय म्हणते पहा प्रभूचं वचन? कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन येशूचे नाव घेऊन त्याचा धावा करील, त्याचे कारण होईल. हालेलुया. जो कोणी त्याचे नाव घेऊन त्याचा धावा करील, त्याचे तारण होईल. आमेन. काय होईल? मोक्ष, मुक्ती, बंधनातून, अंधारातून
परमेश्वर काढणार नाही. आम्ही अंधकारामध्ये होतो, अंधकारामध्ये चालणारे असं होतो. आम्हाला तारण अजून प्राप्त झालं नव्हतं, पण जेव्हा प्रकाश मिळाला त्यावेळेस आम्हाला तारण प्राप्त. जो कोणी विश्वास ठेवून त्याचा धावा करील, त्याला हाक मारील, त्याला विनंती करील, परमेश्वर त्याला तारण देईल. परमेश्वर त्याला मोक्ष देणारा देव आहे. परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये कार्य करणारा देव आहे. हालेलुया. परंतु प्रियानो, आम्ही वाचतो, ऐकतो, देवाने आम्हाला तारण दिलेलं आहे, देवाने आम्हाला मोक्ष दिलेला आहे, देवाने आम्हाला गौरवी जीवन दिलेलं आहे. परंतु आम्ही वाचत असताना एक गोष्ट समजून येत नाही. लूक सुवर्तमान याचा 6वा अध्याय 46 वचनामध्ये वाचत असताना एक गोष्ट महत्वाची आहे. कोणती गोष्ट? आम्ही रोज म्हणतो प्रभू प्रभू, हालेलुया हालेलुया हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अनेक गोष्टी आम्ही प्रभू जवळ म्हणतो. प्रभूचं वचन काय सांगतो पहा. 6:46. तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लावले नाही. लूक सुवर्तमान 6वा अध्याय आणि 46 वचन. तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही. हालेलुया. बघा, आम्ही पुष्कळ गाणं म्हणतो, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सर्व प्रभू जे आम्ही पाहिजे ते करतो, पण जे सांगतो ना प्रभू ते मात्र नाही. जे आम्ही सांगतो ना ते मात्र करत नाही. प्रभू आम्हाला काय सांगत आहे? प्रभू आम्हाला एकच गोष्ट सांगते, तुम्ही माझी साक्ष आहात. तुम्ही आणि मी काय प्रभूची एक साक्ष आहे. आता तुम्ही रोमकराच्या पत्रामध्ये वाचलेला आहे. जो विश्वास ठेवतो आणि देवाचं जे काय मागेल तर परमेश्वर त्याला विशेष करून तारण देणारा, त्याला मोक्ष देणारा परमेश्वर आहे, त्याला मुक्त करणारा परमेश्वर आहे. आणि मग देवाच्या वचनामध्ये आम्ही वाचत असताना आम्हाला एक गोष्ट समजते, तुम्ही प्रभू प्रभू म्हणता, तुम्ही हालेलुया म्हणता, प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते तुम्ही काय ऐकत नाही. कधी आम्ही ऐकत नाही, कधी आम्ही ऐकत नाही. आणि जर वचन वाचल्यानंतर आम्हाला समजून येते, पहा प्रभूच्या वचनामध्ये आम्ही जेव्हा वाचतो, देवाने पहिल्यांदा जी उत्पत्ती निर्माण केली होती, जी निर्मिती परमेश्वराची जी निर्मिती होती, परमेश्वराची निर्मिती पहिली कोणती? आदामापासून त्यांनी काय केलेलं आहे? हवा, त्याला निर्माण केलं. परंतु त्यांनी देखील परमेश्वराचं ऐकलं नाही. जर आम्ही उत्पत्तीचा ग्रंथ वाचतो, उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आम्हाला समजून येते 3रा अध्याय आणि 3 पासून 6 वचनापर्यंत वाचत असताना आम्हाला एक गोष्ट समजून येते. परमेश्वराने त्यांना एक आज्ञा दिली, परमेश्वराने त्यांना एक गोष्ट सांगितली, या मध्यभागी असलेल्या झाडाचे फळ तुम्ही खाऊ नका. खा तर वाचतो पहा काय म्हणतो वचन. पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की, देवाने सांगितलं मनुष्याला, देवाने निर्मितीला देवाने सांगितलं, त्याला ती आज्ञा दिली, सांगितले की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. काय म्हणते? ते खाऊ नका, जर खाल तर मराल. मग काय झालं? जर आम्ही 6 वचनापासून 6 वचनापासून वाचत गेल्यानंतर आपण वाचू नका. परंतु आम्हाला एक गोष्ट समजते, जे प्रभूने सांगितलं ते खाऊ नका, परंतु सैतान त्यांच्या जवळ आला आणि त्यांना काय केलेलं आहे? मोहात पाडलं, त्या फळाला दाखवलं आणि त्या फळाला दाखवून काय झालं माहितीये का? ते दिसायला कसं होतं? अट्रॅक्शन झालं होतं. आणि मग हवा त्याच्यामध्ये फुलवली गेली आणि हवा पापात पडली. हवेने ते फळ खाल्लं आणि फळ खाऊन आपल्या पतीला दिलं. काय झालं? देवाच्या आज्ञेमुळे. प्रभूचं वचन सांगतं, मी जे सांगतो ते तुम्ही का ऐकत नाही? आम्ही ऐकत. प्रभू काय सांगतो? कधी आम्हाला प्रभू रोज बोलत असतो, परंतु आम्ही ऐकत नाही. आम्ही काय करतो? दुर्लक्ष करतो. यानं दुर्लक्ष केलं तर आम्ही प्रभू करू. मग किती पण तुम्ही टाळ्या वाजवा, किती पण हालेलुया म्हणा, प्रेज द लॉर्ड म्हणा, पण प्रभू जे सांगतो ते जर आम्ही करत नाही तर आमच्या जीवनामध्ये अडचण आहे, बंधन आहे, त्रास आहे, समाज आहे. परंतु प्रभूच्या वचनामध्ये आम्ही वाचत असताना आम्हाला एक गोष्ट समजून येते. या ठिकाणी प्रभूच्या आम्हाला परमेश्वराने काय केलेलं आहे? मोठ्या संकटातून, आम्हाला प्राण संकटातून त्याने सोडवलेलं आहे. आम्ही जर वचन वाचत असताना आम्हाला समजून येते. स्तोत्र संहिता याचा 40वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये वाचत असताना आम्हाला एक
गोड समजून येते प्रभूचं वचन अत्यंत विश्वासने आहे. स्तोत्रसंहिता 40, 41 आणि 42 या 2-3 वचनामध्ये 2-3 अध्यायामध्ये पहिल्या वचनामध्ये परमेश्वराची कृपा आहे. काय म्हणते पहा, मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली तेव्हा त्याने हा. माझ्याकडे वळून हा. माझा धावा ऐकला. आमेन. ज्यासाठी धीर धरतो ना, धीर धरून वाट पाहतो. आमची वाट पाहत असताना परमेश्वर आमच्याकडे येत आहे. परमेश्वराचे नेत्र माझा लेकरू माझी वाट पाहत आहे, माझ्या प्रार्थनेच्या माझ्या उत्तराची तो वाट पाहत आहे. प्रभूचं वचन विश्वास देतो. आमचा विश्वास पाहून आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणते का, परत एकदा वाचा, मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली तेव्हा त्याने माझ्याकडे माझा धावा ऐकला. नाही, आमचा धावा ऐकला. आमची विनंती आणि याचना ऐकणारा प्रभू आहे. का तर त्याने मला त्या मोठ्या प्राण संकटातून काढलं, त्या मोठ्या बंधनातून, त्या नाशातून मला बाहेर काढलं आहे. ही प्रभूची कृपा आहे. आणि जर 41वा अध्याय पहिल्या वचनामध्ये वाचतो, त्यामध्ये देखील प्रभूचं वचन काय म्हणते पहा, जो दिनाची चिंता वाहतो तो धन्य संकट समयी परमेश्वर त्याला मुक्त करेल. आमेन. हालेलुया. जो दिनांची चिंता वाहतो, दीन जे आहे जे बंधनात आहे, त्रासात आहे, संकटात आहे, त्यांची चिंता करणाऱ्याला परमेश्वर संकटातून बघा. दीन म्हटल्यानंतर आम्हाला एक गोष्ट समजून ती देवाने तुम्हाला निवडलंय. यशाचा ग्रंथ 60 अध्याय 61 अध्याय आणि पहिल्या वचनामधून परमेश्वराचा आत्मा मधुराला दिनास शुभवर्तमान सांगायचं बाहेर सांगतात. जे दीन आहे, जे बंधनात आहे, जे त्रासात आहे, जे क्लेशामध्ये आहे, अशांना बाहेर काढण्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला निवडलं. आणि त्याचा ऐकलं पाहिजे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे चाललं पाहिजे. आणि 42 वचन वाचतो त्यावेळेस आम्हाला समजतं. 42वा अध्याय पहिल्या वचनामध्ये वाचत असताना त्यामध्ये आम्हाला एक 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काय म्हणतोय पहा, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलबते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. हालेलुया. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलबते तसा हे देवा माझा जीव. आमचा जे जीव आहे ना देवासाठी लुलबणं. याचा अर्थ काय की कुठं प्रार्थना आहे, आज कधी प्रार्थना आहे, आज किती वाजता प्रार्थना आहे, मी प्रार्थनेला बसू का, मी प्रार्थनेमध्ये राहू का, मी उपवास करू का, हे आमच्या जीवनामध्ये कार्य व्हायला त्यामुळे जीवनामध्ये प्रकाश आल्यानंतर हे आशीर्वाद आहे, हे जीवन आहे आम्हाला प्रकाशित जीवन. हालेलुया. नाही तर आम्ही पाहतो मग संडे टू वेनसडे फ्रायडे असं नाही. आम्ही रोज प्रभूचं ऐकलं. रोज आम्ही प्रभूचं ऐकलं पाहिजे. जर आम्ही प्रेषितांची कृत्य वाचतो, प्रेषितांच्या कृत्यामध्ये 4:12 मध्ये देवाचं वचन आणि वाचत असताना रोज आम्हाला समजून येते परमेश्वर किती महान आहे. बघा, परमेश्वराचं सामर्थ्य महान आहे. ज्यास आम्हाला परमेश्वराची कृपा समजली होती त्यास आम्हाला गोष्ट महत्वाचं आहे. 4:12 वाचत असताना काय म्हणते, आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. आमेन. हालेलुया. आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. कोणतं नाव? हालेलुया. येशू एकच नाव. हालेलुया. आज देवाचं वचन सांगायचा अर्थ एकच आहे. कोणता आहे? देवाने तुम्हाला प्रकाशित जीवन दिलं. देवाने तुम्हाला आणि मला प्रकाशाचं जीवन दिलेलं आहे. देवाने तुम्हाला आणि मला बायबल मध्ये आणखीन एक गोष्ट सांगितलेलं आहे, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. तुम्ही आणि मी पृथ्वीचे काय आहे? मीठ आहे. जोपर्यंत मिठाचा खारटपणा आहे तोपर्यंत मिठाला काय आहे? चव आहे. त्याला एका ठिकाणी मिठाचा खारटपणा गेला की फेकून दिलं जातं. तुमच्या आणि माझ्यामध्ये ते प्रभूचं वचन पाहिजे. जर प्रभूचं वचन आमच्यामध्ये आहे, देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे, देवाची कृपा आमच्यावर आहे, देवाचा प्रकाश आमच्या जीवनामध्ये आहे, तर बायबल सांगतं तुमच्या जीवनाला चव आहे. तुमचं जे जीवन आहे
लव म्हणजे काय? प्रकाश आहे. तुमच्या जीवनामध्ये प्रकाश आहे. अंधकार ग्रासणार नाही. बायबल सांगते देवाचं अंधकाराने त्याला ग्रासायचा प्रयत्न केला, परंतु अंधकार ग्रासला का? नाही ग्रासला. का? तर देवाने त्याला प्रकाशित जीवन दिलं होतं, गौरवी जीवन दिलं होतं. कोण? परमेश्वर तुमचा माझा प्रभू आहे. मग त्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आज प्रभू जे सांगतो ते आम्ही ऐकायला पाहिजे. मागतो मनुष्य तो आम्ही पाहिलं, आदाम हवाने ऐकलं नाही, योनाने ऐकलं नाही प्रभूचं. योनाला माहित होतं प्रभूने मला सांगितलेलं आहे, पण योनाने ऐकलं नाही. पण कोण ऐकलं? मासा ऐकला, माशाने ऐकलं. मनुष्य जे निर्मिती होती त्या निर्मितीने परमेश्वराचं ऐकलं नाही, पण ज्या शब्दाच्या द्वारे त्यांनी बनवलेलं जलचर प्राण्यांना, तो प्राणी तो मासा प्रभूचं ऐकलं. बायबल सांगतं माशाने योनाकडे गेला, प्रभूंनी त्याला आज्ञा दिली, प्रभूंनी त्याला आज्ञा दिली आणि आज्ञा दिल्यानंतर माशाने काय केलं? योनाला गिळलं आणि गिळल्यानंतर जिथं त्याला पाठवायचं होतं मासा बरोबर त्या ठिकाणी घेऊन गेला. आणि योनाला तिथं जा म्हणतात, गेला का? नाही गेला. मग प्रभू वर्तमान 6 अध्याय 46 वचनामध्ये म्हणते, तुम्ही प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते तुम्ही का ऐकत नाही. रोज आम्हाला सांगतो, बाळा आज तू बरा, बाळा आज तू बरा, माझ्या लेकरा आज तरी उभा राहा, आज तरी मला हाक मार. परंतु ज्यानो आणि काय केलं? अजून लाभ आहे. जो बाप आहे तो दाखला प्रभूने दिला. कोणता दाखला? उघड्या पुत्राचा. त्याचा बाप वाट पाहत होता, त्याचा बाप त्या लेकराची त्याच्या मुलाची वाट पाहत होता. तसा तुमचा आणि माझा प्रभू आज वाट पाहत आहे. आज तरी माझं लेकरू आज माझी वाणी ऐकणार, माझ्या इच्छेप्रमाणे तो चालत. आणि मग मिळालो आज प्रभूचा गौरव करत असताना, प्रभूला धन्यवाद देत असताना या वचनाच्या पुढे प्रभू तुम्हाला मला आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्वकाळ असो. आमेन.